सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल झाले आहेत। कलम 311, 312, 331(4), 331(6), 331(7) कलमान्वये सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। आणि आताची मोठी ब्रेकिंग न्यूज, आरोपीचा हा फोटो समोर आलेला आहे। या घडीची मोठी अपडेट, आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा एकीकडे दाखल झालेला असतानाच आता हा आरोपीचा फोटो समोर आलाय। एबीपी माझावर हा एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहताय, त्याच्यामुळे आता या फोटोच्या आधारे पोलिसांचा तपास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा आहे। या घडीची मोठी अपडेट आहे ही। हाच तो आरोपी आहे ज्याने सैफ अली खानवर हल्ला केला अशी आताची माहिती आहे आणि त्याच्यामुळे हा फोटो आता समोर आला। तर या फोटोच्या आधारे पुढे तपास केला जाईल। दरम्यान अनेक कलमं लावण्यात आली आहेत अज्ञात आरोपीवर आणि रात्रीच्या वेळी घरात शिरून हा जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आता पुढचा सविस्तर तपास सुरू आहे। मात्र हल्ल्याचा हा आरोपी जो आहे हल्ल्यातला, त्याचा हा फोटो समोर आलेला आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सूरज, हा पहिला फोटो समोर आलाय, एबीपी माझाच्या हाती लागलाय, पोलिसांचं काय म्हणणं आहे नेमकं याबद्दल? अश्विन, नक्कीच याच आरोपीच्या एकदम शोधासाठी जर आपण पाहतोय तर संपूर्ण मुंबई पोलीस दल लागलेला आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे स्टेअर केसने हा आरोपी गेला होता आणि त्याच पद्धतीने तो खाली उतरून पळून गेलेला आहे। सैफवरती हल्ला केल्यानंतर आपण पाहतोय तर त्यामध्ये वेळ देखील दिसत आहेत। हल्ला केल्यानंतर आपण पाहतोय तर त्यामध्ये वेळ देखील दिसत आहेत। 2:30च्या सुमारास हा आरोपी सैफ अली खानच्या घरी आला होता, चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि चोरी केल्यानंतर हा आरोपी तिथून पसार झालेला आहे। त्याने त्यामध्ये सैफवरती हल्ला केला, त्याचबरोबर त्याची जी कर्मचारी होती, जी आया होती, ज्याच्या मुलाला तो सांभाळत होती, तिच्या देखील हातावरती वार करून तो पळून गेलेला आहे। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी आता बांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात आता 15 पथक या आरोपीचा शोध घेत आहेत। सर्व रेल्वे स्टेशन्स असतील, त्याचबरोबर ज्या गाड्या आहेत त्यांचा देखील शोध घेताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने त्या ठिकाणाहून धूम ठोकून बांद्रे स्टेशन गाठलं आणि त्यानंतर पुढचं लोकेशन हे त्याचा आता शोधलं जात आहे। याच फोटोच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। हा आरोपी हिस्ट्री शीटर असल्याचं देखील कळतंय, त्यामुळे हा फोटो हा खूप महत्त्वाचा आहे, हा एकमेव फोटो असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस हा संपूर्णपणे मुंबई पिंजून काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अश्विन, सूरज, हा फोटो जो आहे तो सैफच्या इमारतीतलाच असल्याचं कन्फर्मेशन झालंय का आणि नेमका कोणत्या मजल्यावरचा आहे? कारण तो आता खाली उतरताना दिसतोय आरोपी। सूरज, नक्कीच हा जो फोटो आहे हा त्याच इमारतीच्या 6व्या माळ्यावरचा आहे आणि त्याच माळ्यावरनं तो खाली येताना हा कैद झाला होता। छुप्या पद्धतीने तो त्या इमारतीत शिरला होता। या इमारतीत शिरल्यानंतर स्टेअर केसने तो 12व्या मजल्यावरती गेला। आता 12व्या मजल्यावरती हा तिथे सैफ अली खान राहतो याची माहिती त्याला होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 6व्या माळ्यावरच्या एका CCTV मध्ये हा फोटो कैद झाला आणि त्याच्यानंतर या संपूर्ण प्रकरणात त्याचा हस्तक्षेप हा समोर आलेला आहे आणि या आरोपीला आता शोधण्यासाठी मुंबई पोलीस दल, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे पोलीस असे एकूण 15 पथक ही या आरोपीचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सूरज, त्यासोबतच जसं तू आता सांगितलंस की हा आरोपी नंतर बांद्रा स्टेशन जवळ गेला, सैफ अली खानचं घर ते बांद्रा स्टेशन या दरम्यानचे कोणकोणते टप्पे आहेत, किती अंतर आहे साधारण सैफ अली खानचं घर ते बांद्रा स्टेशन, आणि त्या दरम्यान आरोपीचा प्रवास जो आहे तो कसा झाला या संदर्भात काही कळलंय का पोलिसांकडनं? अद्याप याबाबत कळू शकलेलं नाहीये, कारण प्रामुख्याने हा आरोपी तिथून पळाल्यानंतर त्याने काही अंतरावरती स्वतःची गाडी लावली होती का, त्या अनुषंगाने पोलीस पाली हिल परिसरातले देखील CCTV तपासत आहेत। मुळात हा स्टेशन परिसरात कसा गेला याचा देखील पोलीस शोध घेताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे बँड्रा परिसरातले जे CCTV आहेत हे पोलीस पडताळत आहेत, नेमका हा त्या ठिकाणी कसा गेला, मुळात हा आरोपी इमारतीत कसा आला आणि तो CCTV कॅमेऱ्यात कसा कैद झाला नाही याचा देखील तपास होणं महत्त्वाचं आहे। मात्र 6व्या माळ्यावरती त्याच इमारतीच्या एक CCTV होता, त्या CCTVत त्याचा फोटो कैद झाला आणि आरोपीचा खरा चेहरा हा आता समोर आलेला आहे। त्यामुळे याच फोटोच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणात आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। जवळपास गुन्हे शाखेचे 8 पथकं, मुंबई पोलिसांची 7 पथकं असे मिळून हा संपूर्ण तपास होत आहेत। यामध्ये आता खंडणी पथक आणि इतर जे पथकं आहेत ते सर्व मिळून या संपूर्ण आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहे।